काही बोलणारेस की नाही? काही गोष्टी खऱ्या व्हाव्यात असं आपल्याला सारखं वाटत असतं, पण जेव्हा त्या खऱ्या होतात ना तेव्हा आपला विश्वासच नाही बसत. मी तुला खूप त्रास दिला. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. मी काल चिडून बोलले तुला, पण ते खरं होतं. मी तुला कधीच माफ केलं. पण जेव्हा मी तुला विचारलं की डू यू हेट मी, तू हो म्हणालीस. ते असंच मला टाळण्यासाठी. आपण एकमेकांना परत भेटण्याचं प्रयोजनच मला कळत नव्हतं. कोणी एकेकाळी आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ते होतं, ते केव्हाच संपलं. पण मग आता माझ्यासाठी ते कधीच संपलं नाही ना. तेव्हा जेवढं तुझ्या प्रेमात होतो ना तेवढाच आजही आहे. मी ही पूर्वीची ती नैना शस्त्रबुद्धी नाही राहिली. मिसेस नैना विक्रम बनारसीच्या रोलमध्ये पूर्ण बुडून गेली मी. मला माझ्या या फेऱ्यातून मुक्त कर नैना, विनंती करतो. वेड्यासारखं मिस केलंय तुला. या सरलेल्या वर्षातलं प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद मी या क्षणाची वाट पाहण्यात घालव. जावई बापू, तो रस्ता आता कसा आहे हो? कुठला रस्ता? तोच मुंबई पुणे ओल्ड रस्ता. तो चांगला आहे म्हणतात. मी सुद्धा कित्येक दिवसात काय? बरेच दिवस झाले मला त्या रस्त्यावरनं प्रवास करून. देवी आजारी होती तेव्हा मी शेवटचा आलो त्या रस्त्यावर. अच्छा, म्हणजे लक्षात आहे तर तुमच्या. विसरून गेला. काही दिवसापूर्वीच तर त्या रस्त्यावरनं आलो. नाही, तुम्ही खूप प्रवास करता ना, मग काय काय लक्षात ठेवणार? बोल अनन्या. मला माहितीये असा फोन करायचा नसतो, पण मला तुझी आठवण आली. तुझा आवाज ऐकावासा वाटला म्हणून कॉल केला. मी फोन ठेवते. आय नो तू घरी आहेस, उगाच प्रॉब्लेम होईल. तुझा आवाज ऐकला, बरं वाटलं. बाय. ए ऐक, काय? लव्ह यू. लव्ह यू टू. खूप 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 खूप. बाय. बाय. विक्रम, कामात नाही आहेस ना तू? काही नाही, मित्राशी बोलत होतो फोनवर. मी तुला विचारते, राग मानू नकोस, पण काय झालंय? नैनामध्ये आणि तुझ्यामध्ये काही भांडण किंवा तसं काही झालं नाहीये ना? असं का विचारताय? गेले काही दिवस नैना खूप उदास उदास मला वाटतेय. आज जेवताना पण मी नोटीस केलं, लक्षच नव्हतं तिचं. काय झालंय का? ती काही बोलली का तुला? असं काहीच झालेलं नाहीये. गेले 2 तास भांडतोय स्वतःशीच. तुला फोन करावा की नाही, करावा की नाही. काळ्या कपड्यातला अविनाश म्हणायचा, करायचा ना फोन, मग कर की. लगेच पांढऱ्या कपड्यातला अविनाश म्हणायचा, तर आज दुपारीच तर भेटून गेली तुला नाही ना. असं ठरलं की तुला फोन करायचा, पण फक्त 3 रिंग्स पर्यंतच वाट बघायची. म्हणजे तुला फोन केल्याचं समाधानही, आणि समजा तू फोन नाही उचललास तर तुला डिस्टर्ब नाही केलं हा दिलासाही. भेटायस तू अविनाश? मी तुला भलत्या वेळेस फोन नाही ना केलाय. म्हणजे तू बोलू शकतेस ना? हो. तू घरी आहेस आणि माझा फोन आहे हे तुझ्या घरात भुणभुणणाऱ्या डासाला जरी कळलं ना तरी तू चिडून अकांड तांडव घाल. तुझा आवाज ऐकायचा होता. खात्री करून घ्यायची होती की दुपारी तू आली होतीस ते खरं होतं की एक स्वप्न. पटली ना खात्री मग? 100 चिमटे काढून पाहिलं स्वतःला, त्यामुळे आता तरी खात्री पटायला हरकत नाही, नाही का? परत भेटशील ना? हो. तू म्हणशील तेव्हा. तुला माहितीये, मी नेहमीच वाट बघत असतो तुझी. ठेवतो फोन. बाय. बाय. नैना,
कामात नाहीस ना ग? नाही बाबा. का हो? काही नाही, एवढंच विचारायचं होतं की परत त्याचा फोन नाही ना आला. कोणाचा? आणखीन कोणाचा? तुला त्रास देण्यासाठी कोण फोन करतं? अविनाश ना. त्याचा फोन आला होता का परत? नाही बाबा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, तो आता त्रास नाही देणार. तुम्ही काळजी नका करू. कुत्र्याचं वाकडं शेपूट सरळ झालेलं मी आजवर कधी बघितलेलं नाहीये. बघू